जेव्हा स्वतःच्या कुकिंगवरती अति कॉन्फिडन्स असतो ना तेव्हा असं काहीतरी होतं। आता हे कसं बिघडलं ते सांगतेच। त्याआधी ह्यांना आज गुलगुले खावेसे वाटले। गुलगुले आता मी पहिल्यांदाच ट्राय करत होते, पण बघा माझा कॉन्फिडन्स लेवल एवढा की मी ह्यांना बोलले की मला जमणारच आहे, कारण मला डोसे एवढे छान जमतात म्हणल्यावरती हे काय आहे ना, हे तर काय बाहेर हातचा खेळच झाला माझ्यासाठी। आणि एवढा कॉन्फिडन्स घेऊन मी बनवायला तर घेतलं, पण हे गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे मला तर काय ते व्यवस्थित जमलं नाही। तरी पण मी ट्राय तर करत होते, कारण मला वाटलेलं की होऊन जाईल, इतकं काय अवघड आहे ना त्याच्यामध्ये, डोश्यासारखं किंवा घावण्यासारखंच तर बनवायचंय। आणि तसं मी पहिल्यांदा तव्यावरती टाकलं तर सुरुवातीला मला वाटलं ते चिकटून बसेल, कारण गव्हाचं पीठ शक्यतो चिकटून बसतं। तरी सुद्धा मी घाबरत का होईना त्याला पलटी करायला लागले, कारण ते चिकटून बसलं होतं। आणि हा पहिलाच गुलगुला बनवताना ना ह्यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघूनच तुम्हाला समजत असेल की ह्यांचा पूर्ण मूड ऑफ झालता। ह्यांना वाटलं होतं की मी व्यवस्थित बनवून देईल, कारण घावणे वगैरे तर मला जमले होते, पण आता हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं होतं। गुलगुला हा प्रकारच मी पहिल्यांदा ऐकलेला। आमच्याकडे तर भज्यांसारखे गोल गोल करतात। पहिला थोडासा कच्चा राहिला म्हणून हा दुसऱ्याच्या वेळेला गॅस थोडासा मोठा केला तर हा पूर्णच करपून बसला। आता ह्यात माझ्याकडून काय चुकलंय ना, मला हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा की गुलगुले कसे करतात ते। पहिल्यांदा ट्राय केलेली रेसिपी ही अशी काहीतरी झाली होती, त्यामुळे आता परत तर ट्राय करायची रिस्कच घेऊ शकत नाही मी। ओके, बाय।